आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, म्हणून आम्ही आमच्या जवळच्याच रामेश्वर मंदिरात गेलो होतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर इतकं छान वाटलं. सगळीकडे छान असे दिवे लावले होते. छान म्हणजे देऊळ इतकं छान सजवलं होतं, लाईटिंग केलं होतं. आणि दरवर्षी इथे असाच दीपोत्सव साजरा होतो, म्हणून आम्ही दरवर्षी जातो. ह्या वर्षीही आम्ही गेलो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. जे की एकादशीपासून सुरू झालेले जे तुळशी विवाह आहेत, ते करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक आपल्या देवाला अर्पण करतात. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करतात. त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरवात जाळली जाते. त्रिपुरवात जाळण्यामागे एक कारण म्हणजे ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरसुराचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला, त्याप्रमाणेही आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना आपण करतो. या दिवशी दीपदानही केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा ही त्यामागील भावना असते. आणि त्यानंतर आम्ही गेलो जत्रेला. आमच्याकडे दरवर्षी कोकण मालवण जत्रोत्सव असतो. तो दिवाळी झाली की साधारण आठवड्याने चालू होतो आणि तो 15 ते 20 दिवस इतका असतो. एंट्रन्स इतका छान होता. आम्ही आत गेलो तर जत्रा काय एवढी भरली नव्हती, पण होते खूप सारे दुकान वगैरे होते. आणि काय जत्रा बोललो तर पाळणा आलाच, आणि जिथे पाळणे तिथे प्रेक्षाचा हट्ट असतोच. तर तो एक हट्टा आम्ही पूर्ण केला तिचा. आणि काय तर तिला खेळणंही पाहिजे होतं, तर हे खेळणं तिला दिलं. आणि येता येता ही पेटपूजा. आणि तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.